मी डॉक्टर अहमद काकी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे. इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात. चंद्रभागेतील अवैध वाळू उपसा या विरोधात पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघ ही सामाजिक संघटना आक्रमक झाली आहे. यावरून नुकतीच या संघटनेचे पंढरपूरचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. तर आज भागवत एकादशीच्या दिवशी या संघटनेच्या वतीनं वारकरी भाविकांसह चंद्रभागेच्या पात्रातील वाळूमध्ये पडलेल्या खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात आलं. याच वेळी खड्ड्यात वारकरी भाविकांनी तसेच वासुदेवांनी कीर्तन व भजन केलं. चंद्रभागेतील अशाच खड्ड्यात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे जीव गमावलेल्या अनेक वारकरी भाविकांच्या मृत्यूच्या दुर्घटनांचाही उल्लेख करण्यात आला. चंद्रभागा आमच्या मातेसमान आहे, परंतु गेल्या कित्येक वर्षापासून चंद्रभागेतून होणाऱ्या भरमसाठ वाळू उपशामुळे चंद्रभागेचं पात्र भकास बनत चाललंय. दूषित पाण्यामुळे जलचर प्राण्यांसह वारकरी भाविकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झालाय. त्यामुळे हा खूप मोठा गंभीर प्रश्न असून हा सोडवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा ठाम निर्धार केलेला आहे. यामध्ये आमचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही, परंतु अवैध वाळू उपसा थांबला पाहिजे. तो रोखण्यासाठी सपशेल अपयशी ठरलेल्या पंढरपूरच्या प्रांताधिकारी व तहसीलदार या जोडगोळीची बडतर्फी झाली पाहिजे. यासाठी आम्ही तळमळीनं विविध आंदोलनं करतोय. आता तरी शासनानं याची दखल घेऊन सत्य परिस्थिती जाणून आमची मागणी मान्य करावी अशी विनंतीही यावेळी गणेश अंकुशराव यांनी केली आहे. यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे कार्यकर्ते व वारकरी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. लाखो साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली चंद्रभागा आज या चंद्रभागेची अवस्था वाळू चोरीमुळे बकाल झालेली आहे. आम्ही वारंवार शासनाला विनंती करतोय की चंद्रभागेतली रात्रंदिवस जी होणारी वाळू चोरी आहे ही वाळू चोरी थांबली पाहिजे. पण झोपलेलं प्रशासन काय जागवत नाही. ह्याला सर्वस्व जबाबदार पंढरपूरचे प्रांताधिकारी, तहसीलदार व संबंधित जे काय कोण लोक आहेत अधिकारी त्यांना निलंबित केलं पाहिजे. कारण त्यांनी कर्तव्यात कसूर करत आहेत. या चंद्रभागेकडं जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत. इथं एवढे मोठे मोठे खड्डे पडले आहेत, भाविकाला पाण्याचा अंदाज येत नाही. भाविकाचा जीव जातो. भाविकाला इथं कळत नाही पाणी किती आहे काय आहे. पण प्रशासन आम्ही वारंवार मागणी करतोय. पालकमंत्र्याचं दुर्लक्ष आहे, जिल्हाधिकाऱ्याचं दुर्लक्ष आहे, उपमुख्यमंत्र्याचं दुर्लक्ष आहे, मुख्यमंत्र्याचं दुर्लक्ष आहे. आम्ही विविध प्रकारचे आंदोलन केली पण झोपलेलं प्रशासन काय जागवत नाही. आज वारी निमित्त इथं सगळे भाविक भक्त आले आणि भाविकांनी भजन करून ह्या झोपलेल्या शासनाला जागा करण्याचा प्रयत्न केला. भाविकाची तरी दखल घेऊन ह्या चंद्रभागेतला वाळू चोरी वाळू उपसा थांबला पाहिजे. अन्यथा आम्हाला राज्यभरातील सर्व भाविक मंडळी घेऊन आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल. कारण पंढरपूर शहरातल्या काय वारकरी संघटना आहेत, जे काय स्वयंघोषित वारकरी नेते आहेत ते फक्त पदापाय मंदिर समितीवर जाण्यापाय आंदोलन करतात. पण ह्या चंद्रभागेत येणाऱ्या भाविकाचा जीव वाचावा, भाविकाला कुठला धोका होऊ नये ह्यासाठी पंढरपूर तालुक्यातील व महाराष्ट्रातली काय वारकरी संघटना हे आंदोलन करत नाहीत. त्यांना फक्त पद पाहिजे पण वारकऱ्यासाठी आंदोलन नको आहे. त्यामुळं आम्ही हे सगळे भाविक घेऊन आम्ही इथं आज कीर्तन करून शासनाचा आम्ही निषेध केला. शासनानं लवकरात लवकर ही वाळू चोरी नाही थांबवली. आता आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल. जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.